मी आहे सुनील स्वागत. आपण बघत आहात बिग मराठी. सध्या मी मालवणी परिसरामध्ये आहे. कुठे ना कुठे या परिसरामध्ये सामाजिक मजबूत बनण्याची संकल्पना होती शिराळे साहेबांनी केलेली आहे. सर काय सांगणार, शिरीमध्ये दूध असेल आज समाज कल्याण केंद्र उद्घाटन झाले, काय झालं आज मालवणी एक समाज कल्याण केंद्राचं उद्घाटन आज झालं. या अंबुजवाडीमध्ये लोकांना भरपूर असुविधा आहेत. घरं छोटी आहेत, घरामध्ये गर्दी असते. या एरियामध्ये कुठलाही हॉल नाही आहे. घरातल्या गर्दी म्हणजे घरातल्या परिवारातल्या सदस्यामध्ये सुद्धा मुलांना अभ्यास करायची पण जागा नसते. मुलांना शिकण्यासाठी चांगल्या शाळा नाही आहेत. नॉर्मल शिक्षण नाही, ते कम्प्युटर लांबची गोष्ट आहे. या सर्व समस्या लक्षात घेऊन आम्ही रोहिदास समाजातले काही प्रमुख पदाधिकारी माझ्याकडे आले. त्यांनी आम्हाला रिक्वेस्ट केली. आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली आणि 2 वर्षाच्या मेहनतीनंतर आज एक सुंदर असं समाज केंद्र आम्ही बनवू शकलो. या समाज केंद्रामध्ये वर कम्प्युटर ट्रेनिंग सेंटर फ्रीमध्ये आणि खाली वाचनालय अशा प्रकारच्या सुविधा आम्ही अंबुजवाडीच्या जनतेसाठी देणार आहोत. कुठल्याही समाजाचा कुठल्याही जातीचा येऊ, त्याला शिकणं, त्यांनी शिकून मोठं व्हावं, संघटित व्हावं, आपल्या समाजाला पुढे घेऊन जावं आणि पर्यायाने महाराष्ट्राला आणि देशाला पुढे घेऊन जावं, हीच या मागची भूमिका आहे. आणि म्हणून हे समाज केंद्र आम्ही बनवलेलं आहे. सर परिसरामध्ये खूप त्रास आहे लोकांना. इथे नशेखोर आहे. 2 दिवसापूर्वी या क्षेत्रामध्ये एक नवीन फॉर्च्युनर ती पेटवली आहे. त्यामुळे लोकांमध्ये क्रोध आहे, नशा वाढतोय. इथलचे स्थानिक जे प्रतिनिधी आहे ते का पुढे येत आणि तुम्ही जे काम करताय तुम्ही मुख्यमंत्री हे शब्द आहे नशा मुक्त करण्याकरिता, त्यासाठी काय संकल्प करा. मी इलेक्शन झाल्यानंतर पण इलेक्शनला मी सर्वांना सांगितलं होतं की ड्रग्ज मुक्त मालवणी मी बनवणार, हे मी बोललो होतो. आता आणि निवडून आल्यानंतर मी बॅनर्स इकडे लावले. काय लावले? चुनाव का नतीजा हो जो भी, वादा निभाऊंगा फिर भी. त्याने मी इलेक्शन मध्ये हारलेलो असलो तरी परवा नाही, मी मालवणीला ड्रग्ज मुक्त करणार. आणि आम्ही त्यासाठी भरपूर प्रयत्न चालू ठेवले आणि अतिशय चांगल्या प्रमाणात आम्हाला सक्सेस पण मिळालाय. 200-300 लोकांना पकडलेलं पण आहे. 4-5 करोडच्या आसपास ड्रग्ज पण पकडला गेलेला आहे. दुर्दैव हेच आहे, या इकडून निवडून आलेले जे समाज प्रतिनिधी आहेत तेच इनडायरेक्टली याच्यासाठी मदत करत असतात. इकडचे आमदार आणि काँग्रेस पक्ष, आणि त्याच्यामुळेच हे ड्रग्ज वाढलेले आहे. परंतु ते काही करो, ते शॉर्ट टर्म आपला हित बघत असतात. आम्ही भारतीय जनता पार्टी लॉंग टर्म हित बघतो समाजाचं आणि त्याच्यासाठीच प्रयत्न करणार. येणाऱ्या दिवसात आम्ही ड्रग्ज मुक्त मालवणी करणारच, हे तुम्हाला दिसेल. हे होते विनोद सिन्हाजी यांचे स्पष्ट म्हणण्याचे. ज्या प्रकारे मुंबई आणि मालवणी या परिसरामध्ये नक्षामुक्त आहे, याला मुक्त करण्यासाठी जे पण प्रयास होणार ते यशस्वी करणार. काही मुंबई केंद्राने संतोष सोबत